नमस्कार. मी पांडुरंग श्रीरामराव मुंजाळ, राहणार अहिल्यानगरी, दगडगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. सिनेआर प्रोडक्शन आयोजित महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2023साठी माझी निवड केल्याबद्दल मी विनोद खैरे सर तसेच निवड समिती आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एखाद्या विषयात MPhil PhD पूर्ण होऊनही नोकरीचा थांगपत्ताच लागत नसलेला मी एक युवक आहे. घरची परिस्थिती जेमतेम, म्हणजे आज करायचे आणि आजच खायचे, उद्याचे उद्या बघायचे, अशा कुटुंबातला मी एक साधा कॉमन मॅन आहे. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात बेरोजगार युवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. आज जरी मी प्राचार्य या पदावर असतो तरी मी नामधारी आहे हे विसरून चालणार नाही, कारण सतत 2010 पासून कायम विना अनुदानित महाविद्यालयात अध्यापकाचे काम चालूच आहे. पण त्याने पोटाचा प्रश्न सुटतोच असे नाही. म्हणून अलीकडे गेली 3 वर्षापासून मी या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला आहे आणि या व्यवसायाच्या माध्यमातून रोज काही ना काहीतरी आपलं काहीतरी होईल या उद्देशानं या ठिकाणी माझं काम सातत्यानं चालू आहे. म्हणजे कुठेतरी म्हणजे सांगायचा उद्देश असा की चांगल्या प्रकारे माझ्या उच्च शिक्षणामुळे हताश, निराश, दुःखी, कष्टी झालो असलो तरी माझ्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देणारी गुरुजन मंडळी सदैव पाठीशी उभी असते. आणि म्हणून मला सातत्यानं कवी कुसुमाग्रज यांची कविता सातत्यानं मला ऐकावीशी वाटते. मला ती पुन्हा पुन्हा स्मरण करावीशी वाटते की ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणे, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणे, गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून. माहेरवासीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवासीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली आणि मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी मात्र ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी मात्र ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. म्हणजे मुळामध्ये जीवनातील प्रचंड चढउतार, माझ्या जीवनातला संघर्ष असेल, जगण्याची झालेली आभाळ असेल, दुःख, दारिद्र्य, वेदनेत गेलेलं बालपण, सातत्याने परिस्थितीवर मात करत करत शिक्षणाचा झालेला प्रवास, त्याचबरोबर परिस्थितीशी दोन हात करून सोसलेल्या यातना, मनाच्या गाभाऱ्यात जपलेले दिवा स्वप्न आणि अखेर त्याचीही झालेली पायमल्ली. म्हणजे आयुष्याने चटके तरी किती द्यायचे, त्याला कधी आनंदाची घुमारे येतील कुणास ठाऊक. पण माझा संघर्ष जो काही आहे त्या संघर्षासोबत नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करत राहिलेला आहे. पण मला नियमित येणारं अपयश, त्यात वाहून गेलेलं आपलेपण, प्रेम, जिव्हाळा, स्वप्न, आशा, आकांक्षा या सगळ्यांची झालेली राखरांगोळी, या बेगडी समाजाने अवकाळी पावसासारखी दिलेली हुलकावणी, या पार्श्वभूमीवर मनाच्या खोल गाभाऱ्यात किंवा मनाच्या खोल तळाशी साचलेली वैचारिकता, अस्वस्थता बाहेर काढण्याच्या प्रयत्नातून अत्यंत उत्स्फूर्तपणे माझी कविता साकार होते आहे. पण खऱ्या अर्थानं मी अस्तित्वहीन झाल्यावर मला सांभाळण्याचं काम देखील कवितेनेच केलं आहे. म्हणून 2023चा महाराष्ट्र रत्न हा जो पुरस्कार माझा नसून तो माझ्या कवितेचा आहे असे मला प्रांजळपणे नमूद करावेसे वाटते. माझा हरवलेला आत्मविश्वास मी फक्त आणि फक्त कवितेमुळे मिळू शकलो. म्हणून मला कविता जगायला आणि तिला जगवायला आवडते, कारण तिने आज माझी महाराष्ट्रभर अशी ओळख निर्माण करून दिली आहे. मी कायम स्मरणात ठेवूनही पुढील काम करण्यासाठी सातत्यानं, आणि ते मला करायचं आहे, मला माझ्या लिखाणात असे सातत्य ठेवायचं आहे आणि माझी कविता ठेवत ठेवण्याचं काम आजही चालूच आहे आणि यापुढे ते राहणारच आहे. मागील अनेक वर्षापासून सिनेआर प्रोडक्शन, चित्रपट, वेब सिरीज आणि TV जाहिरात क्षेत्रात काम करीत असून
दर 3 वर्षांनी महाराष्ट्रातील विविध शहरात वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात सर्वोत्तम काम करीत आलेली आहे. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट अशा व्यक्तींची निवड महाराष्ट्ररत्न पुरस्कारासाठी करीत असते. अशा व्यक्तींना राष्ट्रीय ओळख, एक चांगला मंच मिळावा, त्यांच्या कार्याची माहिती इतरांना मिळावी आणि त्यांच्या कार्यापासून इतरांना चांगला मार्ग मिळावा या प्रेरणेने, ही प्रेरणा घेऊन हा उद्देश सोबत घेऊन दर 3 वर्षांनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. मग पुनश्च एकदा सिनेआर्ट प्रोडक्शन महाराष्ट्ररत्न पुरस्कार 2023साठी माझी निवड केल्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाता जाता माझ्या कवितेच्या 4 ओळी मला सांगाव्याशा वाटतात. बाळा घे रे घे भरारी, क्षितिजाच्या रे पल्ल्याड. बाळा घे रे घे भरारी, क्षितिजाच्या रे पल्ल्याड. किती असू दे संकट तुझ्या मार्गाच्या अल्ल्याड. किती असू दे संकट तुझ्या मार्गाच्या अल्ल्याड. पुनश्च एकदा धन्यवाद. नमस्कार.